नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत। आता लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होत आहे आणि हे वर्ष आपल्याला सुख समाधानात जाण्यासाठी, त्याचप्रमाणे या वर्षामध्ये आपली प्रगती होण्यासाठी आपल्याला स्वामींची काही विशेष सेवा करायची आहे। गुरु मौलींनी आपल्या सगळ्या सेवकांना आदेश दिला आहे की सगळ्यांनी ही सेवा स्वामींच्या चरणी रुजू करावी। तर ती सेवा कोणती आहे तीच आपण आजच्या व्हिडिओ बघणार आहोत। बघा, दिवसामागून दिवस जातात आणि वर्ष असंच निघून जातं, पण येणारं हे जे काही वर्ष आहे ते आपल्याला एक वेगळी आशा घेऊन येत असतं की आपल्या सगळ्यांना वाटतं की या वर्षामध्ये माझी इच्छा पूर्ण व्हावी, माझी या वर्षामध्ये प्रगती व्हावी, आमच्या सगळ्या कुटुंबाचं कल्याण व्हावं, असं तुमच्यापासून माझ्या सगळ्यांना वाटतं आणि त्यासाठी आपण अनेकांना शुभेच्छा पण देत असतो। पण बघा, आपण नवीन वर्षाची सुरुवात जर आपण स्वामींच्या सेवेने केली तर अर्थात हे जे काही वर्ष आहे ते आपलं सगळ्यांना चांगलंच जाणार आहे, कारण की स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत। ते या जगाचे चालक, पालक, मालक आहेत आणि त्यांच्या चरणी आपण त्यांची जर सेवा काही रुजू केली तर अर्थात त्या सेवेचं आपल्याला फळ मिळणार आहे आणि स्वामी सदैव आपल्या पाठीशी असणार आहे। असेही ते आहेतच, ते आपल्या सगळ्या भक्तांच्या पाठीशी आहेतच। पण आपण नवीन वर्षाची सुरुवात जर काही सेवेने केली तर अर्थात त्या सेवेमुळे आपल्यावर येणारी जी काही संकटे, दुःख आहेत, त्या प्रत्येक संकटामध्ये, प्रत्येक दुःखामध्ये स्वामी सदैव आपल्या पाठीशी असणार आहेत आणि त्या संकटातून ते आपल्याला बाहेर काढणार आहेत। गुरु मौलींनी आपल्या सगळ्यांना आदेश दिलेला आहे की आपल्याला काही सेवा स्वामींच्या चरणी रुजू करायची आहे। बघा, उद्या 31 तारीख आहे, तर उद्या पण तुम्ही काही सेवा करू शकता। ज्यांना उद्या जमलं नाही त्यांनी 1 तारखेला, वर्षाच्या सुरुवातीला पण ह्या सेवा तुम्ही करू शकता। ज्यांना 1 तारखेला पण जमलं नाही त्यांनी 2 तारखेला, बघा नवीन वर्षाचा पहिला गुरुवार आहे 2 तारखेला, त्या दिवशी पण तुम्ही स्वामींच्या काही सेवा करू शकता। आणि गुरु मौलींचा शब्द हा आपल्या सगळ्यांसाठी साक्षात स्वामींचा शब्द आहे। स्वामींनीच आपल्याला जणू सांगितलं आहे की आपल्याला काही सेवा करायची आहेत आणि खरंच सांगते की येणारं जे काही वर्ष आहे ते आपल्याला कसं जाईल हे आपल्याला सगळ्यांना माहीत नाही, पण स्वामींना सगळं काही माहीत आहे। या वर्षामध्ये आपल्याला सुख येईल, दुःख येईल, पण त्या प्रत्येक सुखामध्ये, प्रत्येक दुःखामध्ये स्वामी आपल्यासोबत असणार आहे, ते आपल्या पाठीशी असणार आहेत आणि आपल्याला ही सेवा तेव्हा कामी पडणार आहे। त्यामुळे सगळ्यांनी आवर्जून ही सेवा करण्याचा प्रयत्न करा, प्रत्येक सेवेकरांनी करा, जेणेकरून हे वर्ष आपल्याला चांगलंच जाणार आहे, आपली भरभराट होणार आहे, आपली प्रगती होणार आहे, आपल्या कुटुंबाचं आपलं रक्षण होणार आहे। तुम्ही बघा, स्वामींच्या फोटोखाली एक वाक्य आपल्याला नेहमी पाहायला मिळतं, ते म्हणजे अनन्या चिंतयन्तो मा यो जना पयुपासते तेषा नित्याभियुक्तानां योगेक्षम वहाम्यहम्। हे जे वाक्य आहे, पण या वाक्याचा अर्थ काय होतो? स्वामी आपल्याला म्हणतात की जो कोणी मला अनन्य भावाने शरण जातो त्याच्या कल्याणाची, त्याच्या कुटुंबाच्या रक्षणाची जबाबदारी मी स्वतः घेत असतो। म्हणजेच बघा, जो कोणी भक्त स्वामींना अनन्य भावाने शरण जाऊन त्यांची सेवा करतो त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या रक्षणाची जबाबदारी स्वामी स्वतः घेत असतात। म्हणून आपल्याला स्वामींना अनन्य भावाने शरण जाऊन अगदी मनापासून श्रद्धेने काही सेवा करायच्या आहेत। तर सेवा कोणत्या आहेत ते बघा। तर तुम्हाला उद्या स्वामी चरितामृत या संपूर्ण ग्रंथाचं एक पारायण करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची सेवा, कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि तिची सेवा करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। ती आपल्या कुळाचं रक्षण करते, त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचं, आपलं रक्षण ही आपली कुलदेवी करत असते। म्हणून आपल्याला गुरु मौलींनी सांगितलं की सगळ्यांनी दुर्गा सप्तशती पाठ करावा। हे 2 पारायणे आपल्याला करायचे, एक म्हणजे स्वामी चरितामृत या ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं आहे आणि दुसरं म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ आपल्याला करायचं आहे। त्या सगळ्या सेवकांनी ही सेवा स्वामींच्या चरणी आपल्याला रुजू करायची आहे। आपल्या घरीच बसून, देवघरासमोर बसून, आपल्या स्वामींसमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे। ज्यांना केंद्रात जाऊन करणं शक्य असेल त्यांनी केंद्रात जाऊन करा आणि जर तुम्हाला उद्या शक्य झाला नाही तर 1 तारखेला तुम्ही ही सेवा करू शकता किंवा वर्षातला पहिला गुरुवार हा 2 तारखेला आहे, तुम्ही त्या दिवशी पण ही सेवा करू शकता। दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा जमेल, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, अगदी रात्री 12 पर्यंत तुम्ही कधीही सेवा या करू शकता, काहीच हरकत नाही। फक्त सेवा मनापासून पूर्ण श्रद्धेने झाली पाहिजे, लक्षात घ्या। तर आपल्याला या सेवा करायच्या आहेत आपल्या स्वामींसाठी। आपल्या पाठीशी खूप मोठी शक्ती आहे आणि त्या शक्तीचं नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहे। आपल्या प्रत्येक भक्तांना संकटातून, दुःखातून सोडवणारे भक्त आणि फक्त आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहे। त्या स्वामी शक्तीवर तुम्हाला विश्वास ठेवून या सेवा तुम्हाला अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करायच्या आहे। आणि जर तुम्हाला शक्य असेल तर 1 तारखेला आपल्या जवळपासच्या स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला आपल्या स्वामींचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि त्यांना मनापासून विनंती करायची आहे, प्रार्थना करायची आहे की महाराज हे वर्ष आम्हाला सगळ्यांना सुख समाधान जाऊ द्या
आमच्या आयुष्यातल्या ज्या काही संकटे, दुःख, अडचणी आहेत ती दूर करा आणि तुमची कृपा, तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू द्या. आपल्याला अशी प्रार्थना आपल्या स्वामींना करायची आहे. नक्कीच महाराज आपल्या पाठीशी आहेतच, पण आपल्या सेवकांचं काम आहे की सेवा करणं, आणि आपण केलेली सेवा ही कधीच वाया जात नसते, लक्षात घ्या. तर चला, ही एक खूप छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती जी मग तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामींच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत किंवा नवीन सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.